आमच्या घरा शेजारी एक मुलगा आहे, पोरग चांगला आहे, व्यसन नाही आहे, घरचं चांगलं आहे, जर नोकरी आहे, त्याचं लग्न ठरलं आणि तेव्हा पोरगीच्याकडच्यांनी शेवटच्या क्षणाला त्या पोरग्याचा सिबिल स्कोअर चेक केला. मग मध्ये जरा त्याची परिस्थिती डाऊन झालती, 1-2-4 हप्ते तटलं होतं, सिबिल स्कोअर जरा कमी आलता. तर सिबिल स्कोअर चांगला नाही म्हणून त्या पोरगीच्या घरच्यांनी ते लग्न मोडलं. तुम्हाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, ह्याव पाहिजे, त्याव पाहिजे, आता काय नवीन म्हणे तर त्या पोरग्याचा सिबिल स्कोअर पाहिजे. मग हे सगळं चांगलं असेल तरच आम्ही पोरगी देणार, का तर आम्हाला पोरीच्या भविष्याची चिंता आहे. आता पोरींचं प्रमाण कमी झालंय का नाही म्हणून पोरींना लय डिमांड आले आणि पोरींच्या घरच्यांना पण. ते जर पोराच्या घरच्यांनी आपल्या पोराच्या भविष्याची चिंता काळजी सिक्युअर राहावं म्हणून जर पोरगीच्या घरच्यांना त्या पोरगीची मागच्या 1 वर्षाची कॉल हिस्ट्री मागितली तर, आणि त्यातल्या त्यात पुढे जाऊन काय नको बाई फेस करायला म्हणून पोरांना जर त्या पोरगीला कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं तर किती तर पोरींची की नाही लग्नच होणार नाहीत. कारण हाताच्या बोटावर मोजण्या इथपर्यंतच पोरी चांगल्या राहिल्यात. आई बापाला मागचं काय माहित नसते. पोरगी कॉलेजला जात्या, कुणासंग बोलत्या, कुठं जात्या, काय काय करत्या, ह्याव त्याव. त्यामुळं पोरगीच्या घरच्यांनी पण की नाही लग्न ठरवताना जरा विचार करा. कारण तुम्ही जे मागायला लागलाय ना पोराकडनं, ते जर पोराच्या कडच्यांनी किंवा पोरांनी जर मागायला चालू केलं की नाही, पोरीच्या कडच्यांना बोलायला शब्दच राहणार नाही. त्यामुळे पोरगा चांगला आहे, द्या की, लग्न होऊ दे की.